नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्हीमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा तीच विनंती, आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जातो. काल आम्ही मंगेशकर रुग्णालयाशी संबंधित असलेल्या अत्यंत निस्पृह पद्धतीनं हयात असेपर्यंत काम करणारे असे डॉक्टर की ज्यांना आनंदीबाई जोशी यांच्या नावाचा पुरस्कार मिळाला, तर त्यांना जेव्हा असाध्य अशा कर्करोगाची बाधा झाली आणि त्यांच्या पत्नीने त्यांना मंगेशकर रुग्णालयामध्ये भरती केलं, त्या 3 महिन्यातले जे अनुभव आहेत ते त्यांनी शब्दबद्ध केले. इच्छामरणी ह्या नावाच्या पुस्तकानं त्यांची मुलाखत केली. मीही सद्गदित झालो आणि अख्खा महाराष्ट्र रडतोय. अनेक लोकांनी, म्हणजे अगदी न्यायालयातल्या न्यायाधीश मंडळीपासून ते महाराष्ट्र सरकारच्या प्रशासनातल्या सर्वोच्च पातळीवरच्या अधिकाऱ्यापर्यंत अनेक लोकांनी फोन करून त्या कुटुंबाबद्दल सहवेदना आणि रुग्णालयाबद्दलचा संताप व्यक्त केला. त्यामुळे मला असा प्रश्न पडला की सगळ्यांना जर एवढं वाटतंय तर आपण अशा कोणत्याही रुग्णालयासंदर्भात, मंगेशकरच का, इतर सगळ्या रुग्णालयासंदर्भामध्ये त्यांना चाप लावण्याच्या दृष्टीनं काही करू शकतो का? आणि मग मला असं लक्षात आलं की हे आधीच केलेलं आहे. हे 2010 साली केंद्र सरकारने केलेलं आहे, ते आपण स्वीकारलं नाही. महाराष्ट्र, गुजरात सारखी महत्वाची राज्य या गोष्टीपासून दूर आहे. ती दूर का आहे, तो काय रामबाण उपाय आहे ते मी तुम्हाला सांगितलं. पण मी मंगेशकर रुग्णालयासंदर्भातली सगळी माहिती घेतली, संकलित केली. कारण मी जरा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये खरोखरच पहिल्या रुग्णासंदर्भातले मेडिकल निग्लिजन्स हा जो पार्ट आहे तो आहे की नाही ते बघत होतो. माझ्या मते इनिशियल स्टेजमध्ये मेडिकल निग्लिजन्स मंगेशकर हॉस्पिटलने केलाय असं वाटत नाही. कारण रुग्ण हा त्या ठिकाणातनं बाहेर पडल्यानंतर 3 दिवसानंतर दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. पण काय अशा गोष्टी होत्या की ज्या मंगेशकर रुग्णालयाने करणं आवश्यक होतं, तर ते आहे चॅरिटी अंतर्गत असलेल्या तरतुदीप्रमाणे वागणं, की जे मंगेशकरसह महाराष्ट्रभरातली 700 सव्वा 700 हॉस्पिटल्स अजिबात वागत नाहीत. आणि म्हणून मी जेव्हा मंगेशकर रुग्णालयाची गेल्या 3 वर्षाची आर्थिक ताळेबंदाची पाहणी केली, तर मला लक्षात आलं की हे चढती कमाल आहे रुग्णालयाची. आधी 700 कोटीचा व्यवहार आहे, मग 850 कोटीचा आहे आणि गेल्या वर्षी तो 1003 कोटीचा आहे. आता नियम असा आहे आपल्याकडे, आपण 20% खाटा रिझर्व्ह कराव्या वगैरे असं म्हणतो, असं नाहीये. 2% मर्यादेमध्ये ह्या रुग्णालयाने, म्हणजे आता 1000 कोटीच्या 2% ह्या मर्यादेत ह्या रुग्णालयाने चॅरिटी करणं अपेक्षित आहे. आता याच्यात अडचण काय आहे की जेव्हा तुम्ही चॅरिटी म्हणून येतात, 80% तुम्ही बेनिफिशियली बेड बोर्ड काय खाटांचं हे करता. हे 2% का हा का, तर मुळात प्रश्न का तुम्हाला सरकारने जमीन मोफत दिली आहे, 1 रुपया भाडे पडतं. खिलारी कुटुंबाचा जो दावा आहे त्याच्यात माझं मत असं आहे की त्यात फारसं तथ्य नाहीये. खिलारी कुटुंबाची जमीन सरकारनं घेतली, सरकारने मंगेशकर रुग्णालयाला 1 रुपयानी भाडेतत्वावर दिली. जरी हे असलं तरी 1 रुपये भाडेपट्ट्याने पुण्यासारख्या शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी ही जागा तुम्हाला दिली. तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा कर लागत नाही. म्हणजे आता महापालिका जी त्यांच्यावरती अडून बसली आहे की आम्ही त्यांचं काय संपत्ती, काय रुग्णालय जप्त करून, हे त्याच्यात कायदेशीर आता कज्जा सुरू आहे. काय आहे तर आम्ही जेव्हा चॅरिटेबल रुग्णालय म्हणून आहोत तेव्हा आम्हाला कोणताही कर लागत नाही असं मंगेशकर हॉस्पिटलचं म्हणणं आहे. पार्शियली ते बरोबर आहे. मग असं असताना जेव्हा 1000 कोटी रुपयाची आर्थिक उलाढाल तुम्ही करत आहात, तेव्हा चॅरिटी म्हणून तुम्ही ह्या 2%च्या मर्यादेत कसं काय काम करू शकता, हा मुद्दा क्रमांक 1. दुसरा की जेव्हा चॅरिटी म्हणून तुम्ही दाखवता, तर मला असं कळलं, आता ही मंगेशकर रुग्णालयाबद्दल मी सांगतो तसं नाहीये, अत्यंत फ्रॉड्युलंट ऍक्टिव्हिटी ही चॅरिटेबल हॉस्पिटल्समधनं होते. तर ते काय आहे, एकाच रुग्णालयाचे 4-5 बँकामध्ये अकाउंट्स काढून टाकायचे आणि त्यातल्या कुठल्या तरी एकाच अकाउंटचे तपशील हे ऑडिट रिपोर्टसाठी जमा करायचे, तेवढ्याच आधारावरती सगळं सांगायचं. आणि मग बरीच रुग्णालय की आम्ही इतकी चॅरिटी केली की आता आम्ही मायनसमध्ये गेलो म्हणून सांगतात. मध्ये तर एका वरिष्ठ सनदी अधिकारी सचिवांनी अशी विनंती प्रशासनातल्या एका सन्माननीय व्यक्तीला केली होती की तुम्ही काय करा, हे सतत रुग्णालय मायनसमध्ये चालले का, हे खूपच जास्त चॅरिटी करतात, तर त्यांना कायद्यानुसार ह्या चॅरिटीतनं बाजूला करा. एकदा का ते बाजूला झाले की मग ते त्यांची जी जमीन काय जे असेल त्यांना दिलेलं ते सगळं विकायला मोकळे. अर्थात तो महाराष्ट्रामध्ये घडलं नाही. पण सॉरी, माफ करा, आत्ताच मी इथं पुणे मिररची ही बातमी वाचत होतो. जहांगीर हॉस्पिटल अक्युज्ड ऑफ नॉट डिस्चार्जिंग पुअर पेशंट हेल्ड हॉस्टेज, प्रश्नचिन्ह टाकले त्यांनी. फॅसिलिटी केप्ट हिम फॉर 3 days आफ्टर ट्रीटमेंट ॲज ही फेल्ड टू पे द बिल. रिलीज हिम आफ्टर पोलीस ऍक्शन. गंभीर आहे ना की दुसरं एक जहांगीर सारखं महत्वाचं पुण्यातलं हॉस्पिटल
ह्यानी एका रुग्णाला त्यांनी 3 दिवस उपचार केल्यानंतर बिल भरलं नाही म्हणून त्याला 3 दिवस हॉस्टेज करून ठेवलं. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर मग त्याची सुटका करण्यात आली. आणि हे असं का होतं तर आपल्याकडे एकतर जेवढे काही 12,000 बेड आहेत चॅरिटीमध्ये ते राजकारण्यांच्या रुग्णालयाचे. आणि माझं ठाम मत आहे राजकारणी तुलनेनं कमी करप्ट असतील तुलनेनं, पण जेवढे प्रशासकीय अधिकारी आणि समाजात वावरणारे हे सगळे घटक आहेत हे तेवढेच आणि त्याहून कित्येक पटीनं भ्रष्ट आहेत. त्यांना त्यांचं जे नेमून दिलेलं काम आहे ते करतच नाहीत. आणि मग काय होतं की शेवटी ज्या राजकारण्यांची रुग्णालय आहेत त्यांना ऍटलिस्ट त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांना तरी तिथं भरती करून त्यांच्यावर उपचार करायला लागतात. अर्थात तेही चुकीचं आहे. त्यांनी इतर भागातल्या लोकांना सुद्धा आपल्या मतदारसंघाच्या बाहेरच्या लोकांना त्याच्यावरती उपचार करणं अपेक्षित आहे. पण ठीक आहे ऍटलिस्ट ते तेवढं तरी करतात. हे तर एवढं पण करत नाहीत. आता मी हे सगळं सांगितल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल मग याला उपाय काय. उपाय आहे फक्त डिस्क्लेमर एवढंच आहे की हा उपाय जेव्हा तुम्ही अडॉप्ट करणार आहात तेव्हा त्याची खरोखर नीट अंमलबजावणी होईल असा प्रयत्न करायला हवा. आणि तो उपाय आहे केंद्र सरकारचा कायदा. जो कायदा आहे आणि तो कायदा महाराष्ट्रामध्ये येऊ नये यासाठी काही लॉबीनी काम केलं. आता माझ्याकडे सबळ पुरावे नाहीत म्हणून मी शब्द कोणत्या लॉबीने काम केलं हे नाही सांगत तुम्हाला. काही लॉबीने काम केलं. आपल्याकडे 2003 साली आय थिंक उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर गरीब आणि ज्यांचं उत्पन्न कमी आहे आता ते 1,80,000 एवढ्या उत्पन्नाच्या मर्यादेमध्ये 50% सूट आहे. जे निर्धन आहेत त्या निर्धनांना तर पूर्णपणे मोफत उपचार करायचे. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो तुम्ही अनेक रुग्णालयामध्ये फिरत असाल मंगेशकर असेल जहांगीर असेल रुबी असेल या रुग्णालयामध्ये एक तरी निर्धन माणसावरती उपचार झाले काय जी तुम्हाला आठवून बघा बरं. एका रुग्णालयाची मला अत्यंत गंभीर गोष्ट कळाली. कदाचित आज आम्ही ती बातमी पण ब्रेक करू की पुण्यातल्या एका अत्यंत मोठ्या प्रतिष्ठित 2 अक्षरी नाव असलेल्या रुग्णालयामध्ये एका रुग्णाला भरती केल्यानंतर त्या रुग्णालयाने सांगितलं की अहो हा वडापाव विक्रेता आहे. तो वडापाव विक्रेता आहे असं म्हणून त्यांनी चॅरिटी कमिशनरकडे जेव्हा ह्या संदर्भातली तक्रार गेली तर त्यांनी काय करावं त्या 2 अक्षरी नाव असलेल्या रुग्णालयानं. तर त्या रुग्णालयानं तो जो वडापाव विक्रेता होता त्याचं कॅल्क्युलेशन केलं की हा समजा 100 वडे विकत होता ते 10 रुपयाने विकत होता तर 100 गुणिले 10 म्हणजे 1,000 झाले. आणि मग तो 30 दिवसाला 30,000 रुपयाचे वडे विकत होता. मग तो वर्षाकाठी 3,60,000 रुपयाचे वडे विकत होता. तू कशाचा गरीब असं कॅल्क्युलेशन दिलंय त्या रुग्णालयाने. त्या रुग्णालयाला 6 कोटी रुपयाचा दंड बसलाय. आणखीन एक कॉर्पोरेट रुग्णालय ज्याला 17 कोटीचा दंड बसलाय आणि तो दंड वसूल पण केला गेलाय. माझ्याकडे ते पुरावे आले की मी त्यांचं नाव सांगेन. पण मग आता मी जो तुम्हाला सांगतो आहे की द क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट कंसामध्ये रजिस्ट्रेशन अँड रेग्युलेशन ऍक्ट 2010 is a central law enacted by the government of India to regulate clinical establishment in the country. Its primary objective is to ensure standardization and quality of healthcare services across both public and private facilities. आता लक्षात आलं तुम्हाला प्रायव्हेट आणि पब्लिक कोणालाच जबाबदारी घ्यायची नाही क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्टची. आणि म्हणून पूर्वेकडचे छोटे छोटे राज्य मिझोराम अरुणाचल प्रदेश आणि तत्सम ह्या राज्यांनी हा केंद्र सरकारचा कायदा स्वीकारला. पण महाराष्ट्र गुजरात कर्नाटक अशा राज्यांनी हे कायदे स्वीकारलेले नाहीत. ऍक्टच स्वीकारलेले नाही. 29 पैकी आपल्याकडे युनियन टेरिटरी 9 आणि हे 29 राज्य वगैरे त्यापैकी केवळ 10 राज्यांनी हा कायदा स्वीकारला. त्यात महाराष्ट्र कर्नाटक गुजरात सारखे महत्वाची राज्य नाहीत कारण तिथे लॉबी कार्यरत असते. आता ह्या कायद्याचे की फीचर्स काय आहेत बघा. रेग्युलेशन मॅन्डेटरी आहे. All clinical establishment, including hospitals, nursing homes, clinics, diagnostic lab, etc., must be registered under this act. आता काही राज्य सरकार आपले महाराष्ट्रातील लोक पण म्हणतील ना पण महाराष्ट्र सरकारचा एक स्वतंत्र कायदा आहेच ना ते त्याप्रमाणे करतच असतील. पण ते होत नाही हे तर आता दिसायला लागलं. सेकंड युनिफॉर्म स्टँडर्ड्स. It aims to enforce minimum standards of facilities and services to be provided by clinical establishment. कमीत कमी एवढ्या तर सुविधा तुम्हाला तिथे हव्यात. कव्हरेज applies to all types of clinical establishment, excluding those run by the armed forces in states, union territories that have adopted the act. 4. Types of establishment covered. Allopathic hospitals सगळी, आयुर्वेदिक सगळी, युनानी सगळी, सिद्ध आणि होमिओपॅथी सगळी, डायग्नोस्टिक लॅबोरेटरी सगळे त्याच्यामध्ये कव्हर आहेत. त्यांना हे सगळे नियम लागू आहेत. डे केअर सेंटर्स, डिजिटल रजिस्ट्री वगैरे वगैरे रेग्युलेटरी. आता याच्यामध्ये मला हे बघायचं होतं की ठीक आहे हा कायदा स्वीकारला म्हणून काही सगळंच बदलणार आहे का. तर या कायद्यामध्ये काय होणार आहे मी तुम्हाला सांगतो. हा जर कायदा आपण स्वीकारला तर याच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी
ऑफ हॉस्पिटल्स अँड डॉक्टर अंडर दिस ऍक्ट. एक, ट्रान्सपरन्सी इन चार्जेस. हे करायचं नाहीये कोणाच्याही. तुम्ही जर कोणाची कन्सल्टिंग आणि म्हणजे ओपीडी आणि आयपीडीचे चार्जेस जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल काहीच्या काहीच आहेत. तसं नाही याच्यामध्ये काय, हॉस्पिटल्स मस्ट क्लिअरली डिस्प्ले रेट्स ऑफ सर्व्हिसेस, प्रोसिजर्स, कन्सल्टेशन अँड इन्व्हेस्टिगेशन फीस इन डिटेल्स. करतं का कुठलं रुग्णालय? नंबर 2, पेशंट मस्ट बी इन्फॉर्म अपफ्रंट अबाउट चार्जेस इन्क्लुडिंग वेदर डिपॉझिट्स और ऍडव्हान्टेज पेमेंट्स आर रिक्वायर्ड. तुम्हाला आधी सांगायचंय, पण याच्यामध्ये पुढे लक्षात घ्या, नो डिनायल ऑफ इमर्जन्सी ट्रीटमेंट. नो डिनायल ऑफ इमर्जन्सी ट्रीटमेंट. Clinical establishments cannot deny emergency care or critical treatment on the basis of inability to pay deposit upfront. चे मंगेशकर रुग्णालय दोषी आहे. This aligns with the Supreme Court ruling. ह्या सुप्रीम कोर्टाचा निवाडा आहे. परमानंद कटरा केस अँड आर्टिकल 21 राईट टू लाईफ ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे भारतीय राज्यघटनेनं तुम्हाला मला जो अधिकार दिलाय, राईट टू लाईफ, जगण्याचा अधिकार, तो भारतीय राज्यघटनेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या देशावरती आणि घटना समितीचे या देशावरती किती मोठे उपकार आहेत तर हे आहे. त्यांनी आपल्याला राईट टू एज्युकेशन दिलेलं आहे, राईट टू फलाना, राईट टू स्पीच, राईट टू लिव्ह, राईट टू डिलिव्हर वगैरे. तसंच राईट टू लाईफ आहे. त्याच्यामध्ये राईट टू लाईफ मध्ये आहे की तुमचा जगण्याचा अधिकार. प्रोव्हिजन्स ऑफ ॲटमाइज्ड बिल्स. एस्टॅब्लिशमेंट आर रिक्वायर्ड टू प्रोव्हाइड डिटेल्ड ॲटमाइज्ड बिल्स टू पेशंट्स इन्शुरिंग ट्रान्सपरन्सी अँड जस्टिफायबिलिटी ऑफ चार्जेस ऑर डिपॉझिट्स. तुम्हाला सगळे डिटेल्स द्यायचे, तुम्ही काय चार्ज घेणार आहात, कशामुळे घेणार आहात, काय असणार आहे त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये एथिकल कंडक्ट का महत्वाचं. डॉक्टर्स मस्ट प्रॅक्टिस इन अकॉर्डिंग्स विथ द मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया, नाव NMC, कोड ऑफ एथिक्स विच प्रोहिबिट्स अनएथिकल प्रॅक्टिसेस लाईक अननेसेसरी बिलिंग, जे आता सौ लाटे यांच्याबद्दल झालं, और कोअर्शन ऑफ डिपॉझिट्स. तुम्ही हे नाही करू शकत प्रेस की तुम्ही डिपॉझिट भराचे मंगेशकर हॉस्पिटलबद्दल. आणि ह्या सगळ्याचा महागुरु काय, याचं एक ग्रीव्हियन्स मेकॅनिझम आहे. क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट मस्ट प्रोव्हाइड मेकॅनिझम्स फॉर पेशंट टू रेज कंप्लेंट्स इन्क्लुडिंग दोज रिलेटेड टू बिलिंग और रिफ्युजल ऑफ ट्रीटमेंट ड्यू टू नॉन पेमेंट. हे रुग्णालयाने स्वतःच्या पातळीवरती करायचं. एकाही रुग्णालयाने ते महाराष्ट्रात केलेलं असेल असं मला वाटत नाही. असलं तरी ते पेपरवरती, अर्थात बघा अपवाद असतातच, अपवाद हा काही नियम नाही. त्यामुळे अपवाद असणारच. काही लोक खरोखर उत्तम पद्धतीचे सेवा भाव मनात ठेवून काम करतात. हे दिवंगत लाटे डॉक्टरांचंच बघा, तरी काय उत्तम काम केलं. आजही त्यांच्याबद्दल राजापूरमध्ये किती प्रेमाने बोललं जातं वगैरे. तर हे जे आहे ना, आता तर अलीकडे महाराष्ट्र सरकारमध्ये तर आणखीनच नवीन एक प्रकार घडलाय. ते म्हणजे असं जे पूर्वी चॅरिटी कमिशनरकडे काही जे वेगळ्या पद्धतीच्या समित्या वगैरे होत्या आणि त्याच्या माध्यमातून तक्रारींचा निपटारा इथे केला जायचा, ते सगळं काढून आता सेंट्रलाइज केलंय. ते मुख्यमंत्री कार्यालयात एकत्रित केलं गेलेलं आहे. माझ्या मते जिल्हा लेवलवरच्या समित्या असतील किंवा तत्सम पातळीवरच्या तक्रार निवारण करण्यासाठीच्या ज्या यंत्रणा आहेत ना, त्या यंत्रणा तिथे असायला हव्या. मुद्दा हा एवढाच आहे की इतकं सगळं जेव्हा माध्यमामध्ये येतं आहे, चर्चा सुरू आहे, तेव्हा याचा उपाय काय, तर सेंट्रलचा जो कायदा आहे त्या कायद्याची तातडीनं अंमलबजावणी करणं, प्रत्येक रुग्णालयामध्ये याची अंमलबजावणी करून त्याचं खरोखर पालन होतं की आहे नाहीये ते बघणं. म्हणजे तुम्हाला हे कळेल की फलाना डॉक्टरची एवढी कन्सल्टन्सी आहे, बेडवरती एवढा चार्जेस आहे, हे लिहायचं आहे. आणि हे जर नसेल पाळलं तर मला इमर्जन्सी ट्रीटमेंट तुम्ही नाही टाळू शकत. दुसरं असं आहे की इमर्जन्सी ट्रीटमेंट टाळल्यानंतर किंवा बिलासंदर्भात माझ्या काही तक्रारी असतील तर त्याचा तिथेच निपटारा व्हायला हवा. आणि त्याच्यानंतर मग चॅरिटी कमिशनर आणि तत्सम मंडळीचा रोल याच्यावर. आम्ही हे प्रकरण सोडणार नाही तोपर्यंत की जोपर्यंत पॉलिसी म्हणत नाही. मंगेशकर रुग्णालय ह्या सगळ्या प्रकरणामध्ये दोषी आहे हे 3 समितीच्या अहवालात दिसतच आहे. पण मुळामध्ये राज्यात आणि सगळ्यात महत्वाचं, ससून सारख्या रुग्णालयामध्ये जेव्हा तो पेशंट गेला होता तेव्हा ससूनमध्ये आपल्याला भरती होऊन इथे उपचार करून घ्यावेत असं रुग्णाच्या नातेवाईकांना वाटलं नाही. कारण ते तेवढं बत्तर आहे असं त्यांना वाटलं. अर्थात मी मधल्या काळात ससूनमध्ये गेलो तर मला लक्षात आलं की ससूनमध्ये मशीन्स खूप चांगले आहेत, डॉक्टर्स खूप चांगले आहेत, ते डीन पण काहीतरी प्रयत्न करतात चांगलं करण्याचा. पण मग तरी सुद्धा लोकांना ससूनमध्ये आणि सगळ्याच शासकीय रुग्णालयामध्ये आपण उपचार घ्यावेत असं का वाटत नाही. 3 सार्वजनिक व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, शिक्षण आणि आरोग्य याच्यापासून सरकार दूर नाही जाऊ शकत. थांबूया आपण इथे. पुन्हा तोच आमचा विनंतीचा भाग, आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. NDTV सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे, आम्हाला फॉलो करा आणि व्हिडिओ शेअर करा.